नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण यापूर्वी संख्या, संख्यावाचक, समयः या घटकांचा अभ्यास केला. तर आज आपण शब्दविचार हा घटक अभ्यासणार आहोत. संस्कृतमध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद हे सगळे जे घटक आहेत, तर आपण क्रियापदांचा यापूर्वी अभ्यास केला, पण नाम आणि सर्वनाम हे आज आपण बघूयात. अर्थात आपल्याला जेव्हा वाक्यरचना करायची असते त्यावेळेला ह्या सगळ्या घटकांचा आपल्याला उपयोग होतो. आणि जेव्हा आपण नाम आणि सर्वनाम आणि त्यांची विभक्ती हे अभ्यासू, त्यानंतर आपल्याला वाक्य कशी तयार करायची हे मात्र खूप चांगल्या प्रकारे जमेल. तर बघा, नाम जे आहेत तर ते दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे स्वरांत आणि दुसरा व्यंजनांत. स्वरांत यालाच पाणिनीय परिभाषेमध्ये अजंत असं म्हटलं जातं. अजंत म्हणजे अच अंत, ज्यांचा स्वरांनी अंत होतो, स्वर अंत. तर ज्यांचा स्वरांनी अंत होतो त्याला स्वरांत असं म्हटलं जातं. आणि ज्याचा व्यंजनांनी अंत होतो तर त्याला व्यंजनांत असं म्हटलं जातं. बघा, एक एक उदाहरण आपण बघूयात. देव हा जो शब्द आहे तर यामध्ये व जो आहे तर तो पूर्ण आहे. यामध्ये व हलंत आणि अ हा मिळून पूर्ण व झालेला आहे. म्हणून शेवटी स्वर किंवा अ असल्यामुळे हा स्वरांत. त्यानंतर व्यंजनांत, ज्याच्या शेवटी व्यंजन आहेत त्याला व्यंजनांत असं म्हटलं जातं. यालाच पाणिनीय परिभाषेमध्ये हलंत असं म्हटलं जातं. हलंत म्हणजे हल अंत, ज्याच्या शेवटी हल आहे त्याला हलंत असं म्हटलं जातं. आता अजंत आणि हलंत हे शब्द का वापरले जातात, तर पाणिनींनी जी 14 सूत्र सांगितलेली आहे तर त्यामध्ये अच हा एक प्रत्याहार आहे. तर त्या अचमध्ये सगळे स्वर येतात, म्हणून त्याला त्या स्वरांना अच असं म्हटलं जातं. त्यानंतर हलंत, तर हल म्हणजे त्यामध्ये सगळे व्यंजन येतात, म्हणून त्याला हल असं म्हटलं जातं. आणि म्हणून अजंत, अच आणि हल असे शब्द प्रयोग केले जातात. स्वरांसाठी अच म्हटलं जातं आणि व्यंजनांसाठी हल. म्हणून अच अंत, अजंत आणि हल अंत, हलंत. याचं उदाहरण आपण बघूया. सरित किंवा मरुत. आता इथे शेवटी हलंत तकार आहे. त्यानंतर इथे सुद्धा हलंत तकार आहे, म्हणून याला हलंत असं म्हटलं जातं. यामध्ये स्वर आहे का? स्वर आपल्याला इथे दिसत नाही, हे व्यंजन आहे, म्हणून याला हलंत, ज्याचा अंत व्यंजनाने होतो ज्या शब्दाचा, त्याला हलंत असं म्हटलं जातं. तर आता आपण स्वरांत शब्द आणि व्यंजनांत शब्द कोणकोणते आहेत. संस्कृतमध्ये बरेचसे टेबल्स किंवा त्याला आपण तालिका म्हणूयात. तर अशा तालिका तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये. त्या सगळ्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. त्या तालिका जेव्हा तुम्ही पाठ करणार आणि त्याचं लिहिण्याची तुम्ही प्रॅक्टिस करणार, अभ्यास करणार, त्यावेळेला तुम्हाला त्या सगळ्या विभक्ती आणि त्याचे उपयोग जेव्हा कारक आपण अभ्यासू तेव्हा ते लक्षात येईल. आपण जेव्हा वाक्यरचना करतो तेव्हा ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याचं प्रयोजन जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि म्हणून या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, स्वरांत. आता स्वरांत शब्द आपण पाहणार आहोत. तर स्वर कोणकोणते आहेत, तर अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ हे जे स्वर आहेत, तर ह्या सगळ्यांनी अंत होणारे जे शब्द आहेत तर ते आपण अभ्यासणार आहोत. बघा, देव हा जो शब्द आहे तर हा अकारांत, शेवटी अकार असल्यामुळे याला अकारांत असं म्हटलं जातं. तर हा पुल्लिंग शब्द आहे. आता तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं आहे की संस्कृतमध्ये लिंगानुसार सुद्धा भेद आढळतो. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे 3 लिंग आहेत आणि त्या लिंगानुसार वेगवेगळे शब्द आणि त्यांच्या तालिका आपल्याला बघायच्या आहेत. आता देव हा जो शब्द आहे तर हा 3 वचनामध्ये आणि ज्या 7 विभक्ती आहेत, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर संबोधन ही विभक्ती नाही आहे, पण आपल्याला जर कोणाला हाक मारायची असेल तर त्यासाठी संबोधनाचा उपयोग केला जातो. ह्या प्रथमा ते सप्तमीपर्यंतच्या विभक्ती आणि एकवचन, द्विवचन, बहुवचन या 3 वचनामध्ये आपल्याला देवशब्द बघायचा आहे. बघा, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. आणि इथे विभक्ती. देवः, देवौ, देवाः,
प्रथमा, देवं देवौ देवाः देवान् द्वितीया द्वितीया। आता मी इथे फक्त शॉर्ट फॉर्म लिहिते। देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी। बघा, ह्या तालिका ज्या आहेत तर त्या पाठ करणं खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि ह्याचे उच्चार मी जसे करते आहे तसेच तुम्ही करायचे आहे। देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी। देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी, हे देव हे देवौ हे देवाः संबोधन। आता आपण संबोधनापर्यंतची याची रूपं बघितली। तर आता ह्या ज्या विभक्ती आहेत तर त्याचे वेगवेगळे कारकार्थ आहेत। म्हणजे कारकार्थ म्हणजे काय की याचा उपयोग काय, या विभक्तींचा उपयोग, जसं की प्रथमाची विभक्ती आहे तर त्याचा कारकार्थ आहे कर्ता। म्हणजे ज्यावेळेला आपल्याला कर्ता वाक्यामध्ये कर्त्याचा वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो त्यावेळेला त्याची आपण प्रथमा विभक्ती करणार। त्यानंतर द्वितीय विभक्ती जी आहे तर त्याचा कारकार्थ आहे कर्म आणि ज्या वेळेला आपल्याला कर्म वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा असेल तेव्हा त्याची आपण द्वितीय विभक्ती त्यामध्ये वापरणार आहे। तर ह्याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत। सध्या जे वेगवेगळे स्वरांत शब्द आहेत तर ते आपण बघूयात। आता हा झाला देव अकारांत पुल्लिंग शब्द। आता अकारांत स्त्रीलिंग शब्द नसतात, आकारांत स्त्रीलिंग शब्द असतात आणि आकारांत पुल्लिंग पण सहसा बघायला मिळत नाहीत। पण त्याचं एक उदाहरण दिलं जातं, गोपा हा जो शब्द आहे तर तो आकारांत पुल्लिंगी सुद्धा आहे आणि आकारांत स्त्रीलिंगी सुद्धा आहे। दोन्ही प्रकारे तो उपयोगात आणला जातो। तर आपण आता आकारांत स्त्रीलिंगी माला शब्द बघूयात। माला, आ म्हणजे आकारांत आणि स्त्री म्हणजे स्त्रीलिंगी माला शब्द। ह्याचं पुन्हा ह्याचे सुद्धा एकवचन, द्विवचन आणि बहुवचनानुसार ह्यामध्ये भेद आहेत। आता यापूर्वी आपण संख्या बघितल्या तर संख्या ज्या आहेत तर त्या सगळ्यांमध्येच एकवचन, द्विवचन, बहुवचन नाही आढळणार। एक ही नित्य एकवचनी, दोन ही नित्य द्विवचनी, त्यानंतर तीन पासूनच्या पुढच्या आहेत तर त्या नित्य बहुवचनी आहेत। त्यामुळे सगळ्यांचीच एकवचन, द्विवचन आणि बहुवचनाची रूपं आपल्याला पाहायला मिळत नाहीत। परंतु या शब्दांमध्ये मात्र सगळेच वचनाची रूपं आपल्याला बघायला मिळतात। बघा, माला, माले, मालाः प्रथमा, मालां, माले, मालाः
द्वितीया, मालया, मालाभ्याम, मालाभिः, तृतीया, मालायै, मालाभ्याम, मालाभ्यः, चतुर्थी, मालायाः, मालाभ्याम, मालाभ्यः, पंचमी, मालायाः, मालयोः, मालानां, षष्ठी, मालायां, मालयोः, मालासु, सप्तमी, हे माले, हे माले, हे मालाः, संबोधन। आता हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे माला, तर हे हे एक तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेलं आहे। यापुढे जे पण कोणते आकारांत स्त्रीलिंगी शब्द येतील तर ते तुम्हाला या तालिकेप्रमाणे चालवावे लागतील, जसं की शाला, बालिका, त्यानंतर कन्या, ग्रीवा, शीला, अशा प्रकारचे जे आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत तर ते सगळे मालाप्रमाणे चालतील। आपण यापूर्वी आकारांत पुल्लिंग देव शब्द बघितला, तर देव शब्द हा आकारांत पुल्लिंगी, तर जेवढे काही आकारांत पुल्लिंगी शब्द असतील तर ते सगळे देवप्रमाणे तुम्ही चालवणार, म्हणजे ते एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि त्या विभक्तीनुसार त्याचे। आता हे जे काही आपण बघत आहोत, ह्या तालिका ज्या टेबल्स जे आपण बघत आहोत, तर हे जे लागलेले आहेत पुढे मालायाः, मालयोः, मालानां वगैरे, आता हे जे प्रत्यय तुम्ही बघता आहात की योः किंवा सु, नाम वगैरे, तर याला सुप्रत्यय म्हटलं जातं। तर हे सुप्रत्यय जे आहेत ते आपण स्वतंत्रपणे बघणार आहोत। त्यामागे पाणिनींनी खूपसे सूत्र सांगितलेले आहेत, ते सूत्र लागून त्याला शब्दसिद्धी असं म्हटलं जातं। तर ती शब्दसिद्धी, हे सगळे सूत्र लागून त्यामध्ये परिवर्तन होऊन हे रूप तुम्हाला दिसतं। पण काय आहे की एवढी जर आपण प्रक्रिया करत बसलो तर त्यामध्ये वेळही खूप जाणार आहे आणि ती क्लिष्ट पण आहे। त्यामुळे सरळ सरळ तुम्हाला सगळ्या तालिका इथे अभ्यासासाठी दिलेल्या आहेत, त्या फक्त तुम्हाला पाठ करायच्या आहेत। आणि ह्या तालिका जर तुम्ही छान पाठ केल्या तर तुम्हाला कुठला जरी शब्द असेल तर तो व्यवस्थित त्याची वचन विभक्ती लिहिता येईल आणि वाक्यरचना खूप छान करता येईल। त्यानंतर आपण बघूयात अकारांत नपुंसकलिंगी वनशब्द। तर आपण तिन्ही लिंगांमध्ये शब्द बघत आहोत। आपण आता पुल्लिंगामध्ये देव शब्द बघितला अकारांत पुल्लिंगामध्ये, त्यानंतर अकारांत स्त्रीलिंग शब्द नसतात, अकारांत नपुंसकलिंगी वनशब्द आहे, आणि आकारांत पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी गोपा शब्द आहे, तर तो पण आपण बघूया। आधी आपण वन शब्दाची विभक्ती रूप बघूया। वन हा आहे अकारांत नपुंसकलिंगी, ह्याची रूपं मात्र थोडी वेगळी होतील। आणि ती विभक्ती वनम, वने, वनानि, प्रथमा,
वनं वने वनानि द्वितीया. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे उच्चारण कसं करायचं, ह्या ज्या तालिका आहेत तर हे वाचायचं कसं, त्याचं उच्चारण कसं करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नाही. ऱ्हस्व आणि दीर्घ यामधला भेद बरेचदा कळत नाही. तर तो अगदी त्यांना क्लिअर व्हावा, सगळं स्पष्ट व्हावं, तो माझा प्रयत्न आहे. म्हणून ह्या तालिका मी तुम्हाला आणि वेगवेगळ्या लिंगामधले आणि अकारांत आकारांत स्वरांत व्यंजनांत हा भेद हा समजावा, हा यामागचा हेतू आहे. म्हणून मी अगदी छान तुम्हालाच त्याचं स्पष्टीकरण देते आहे. आता वनं वने वनानी प्रथमा, वनं वने वनानी द्वितीया. वनेन तृतीयेपासून जी रूपं आहेत तर ती देवप्रमाणे चालतील पुल्लिंगाची. वनेन वनाभ्याम, वनं वने वनानी प्रथमा, वनं वने वनानी द्वितीया, वनेन वनाभ्याम वनैः तृतीया. देवैः प्रमाणे वनैः तृतीया. सप्तमीपर्यंतची जी रूपं आहेत नपुंसकलिंगाची ती पूर्ण तृतीयेपासून सप्तमीपर्यंतची ती देव शब्दाप्रमाणे होतील. फक्त प्रथम आणि द्वितीय विभक्तीमध्ये इथे भेद आढळतो. वनाय वनाभ्याम वनेभ्यः चतुर्थी. वनात् वनाभ्याम वनेभ्यः पंचमी. वनस्य वनयोः वनानां षष्ठी. वने वनयोः वनेषु सप्तमी. हे वन हे वने हे वनानि संबोधन. आता आपण देव वनमाला हे 3 टेबल्स अभ्यासले. तर तुम्ही बघा की ज्या वेळेला आपण सप्तमी विभक्तीचं जे बहुवचन आहे त्यामध्ये देव शब्दामध्ये देवेषु आणि वन शब्दामध्ये सुद्धा वनेषु आणि मालामध्ये मात्र मालासु असं होतं. तर हा भेद का दिसतोय इथे, सकाराचा शकार कसा झाला, याला षत्व विधान असं म्हटलं जातं. तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. ते मी स्वतंत्रपणे पाणिनीची सूत्र वगैरे सांगून त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देईन, त्यामुळे त्याची चर्चा आपण इथे करणार नाही. त्यानंतर राम हा जो शब्द आहे अकारांत पुल्लिंग, तो देवशब्दाप्रमाणे तो चालवला जातो, परंतु त्यामध्ये सुद्धा रामाणाम रामेण तर असे तिथे नकाराचा णकार केला जातो, त्याला णत्व विधान असं म्हटलं जातं. तर तिथे नकाराचा णकार का केला जातो तर हे सुद्धा आपण पाणिनीय सूत्रानुसार ते बघणार आहोत. त्यानंतर आपण पुढचा जो टेबल आहे आकारांत पुल्लिंग गोपा शब्द, तर तो आपण बघूया. आकारांत पुल्लिंग गोपा. आता हा गोपा शब्द आकारांत पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे. तर त्यामध्ये थोडाफार रूपभेद आढळतो, पण साधारणतः रूपही अशीच होतात. बघा या रूपांविषयी जे स्पष्टीकरण आहे तर मी यापूर्वी षडलिंगी प्रकरणाचा उल्लेख केला होता. अजंत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग आणि हलंत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर यामध्ये या घटकांविषयी तुम्हाला सूत्र आणि त्याचे स्पष्टीकरण मिळेल. गोपः गोपौ गोपाः प्रथमा गोपां गोपौ
गोपः द्वितीया गोपा गोपाभ्याम गोपाभिः तृतीया गोपे गोपाभ्याम गोपाभ्यः चतुर्थी गोपः गोपाभ्याम गोपाभ्यः पंचमी गोपः गोपोः गोपां षष्ठी गोपी गोपोः गोपासु सप्तमी। याची सुद्धा हे गोपः हे गोपो हे गोपाः संबोधन प्रथमेची जी रूपं आहेत तर ती संबोधनामध्ये तशीच रूपं संबोधनामध्ये सुद्धा तयार केली जातात। तर हे हा जो गोपा शब्द आहे त्याप्रमाणे बरेचसे अजून आकारांत शब्द चालतात बघा। सोमपा दधिक्रा शंकद्मा कूपखा अज्जपा किलालपा बलदा अशा प्रकारचे आकारांत पुल्लिंग शब्द हे गोपा या शब्दाप्रमाणे चालवले जातात। त्यानंतर आपण बघणार आहोत ह्रस्व इकारांत पुल्लिंगी स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग शब्द। आपण आता अकारांत आणि आकारांत बघितले, आता इकारांत बघणार आहोत। ह्रस्व इकारांत पुल्लिंग कवी शब्द कविः कवी कविः कवी कवयः प्रथमा कविं कवी कवीः कवीन् द्वितीया कविः कवी कवयः प्रथमा कविं कवी कवीन् द्वितीया कविना कविभ्यां कविभिः कविभिः तृतीया कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी कवेः कव्योः कवीनां
षष्ठी कवेः कवौ कव्योः कविषु सप्तमी हे कवे हे कवी हे कवयः संबोधन। तर हा ऱ्हस्व इकारांत कवी शब्द आपण बघितला। त्यानंतर आपण बघणार आहोत ऱ्हस्व इकारांत स्त्रीलिंगी मती शब्द। तर हा जो कवी शब्द आहे ऱ्हस्व इकारांत पुल्लिंगी, कवीप्रमाणे मुनी, कपी, अली हे पुल्लिंगी शब्द ह्याप्रमाणे चालवले जातात। त्यानंतर आपण बघूयात ऱ्हस्व इकारांत स्त्रीलिंगी मती शब्द। मती मतिः मती मतयाः प्रथमा मतिं मती इथे दीर्घ येईल, ऱ्हस्व नाही येणार। हे द्वितीयेचं जे द्विवचनाचं जे रूप आहे मतिः मती मतयाः प्रथमा मतिं मती मतीः द्वितीया मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया मत्यै। चतुर्थीची आता वैकल्पिक रूप आहेत मत्यै मतये मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी मत्याः मतेः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी। षष्ठीची सुद्धा अशीच होतील मत्याः मतेः मत्योः मतीनां। दीर्घ आहे म्हणून दीर्घ उच्चारण करायचं मतीनां षष्ठी मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी। संबोधनाची रूप हे मते हे मती हे मती हे मतयः हे मतयः संबोधन। तर आपण ऱ्हस्व इकारांत पुल्लिंगी कवी शब्द बघितला, ऱ्हस्व इकारांत स्त्रीलिंगी मती शब्द बघितला। आता आपण बघणार आहोत ऱ्हस्व इकारांत नपुंसकलिंगी वारी शब्द। नपुंसकलिंगी वारी।
एकवचन, द्विवचन आणि बहुवचन आणि विभक्ती. वारी, वारिणी, वारिणी, प्रथमा, वारी, वारिणी, वारिणी, द्वितीया, वारिणा, वारिभ्याम, वारिभिः, तृतीया, वारिणे, वारिभ्याम, वारिभ्यः, चतुर्थी, वारिणः, वारिभ्याम, वारिभ्यः, पंचमी, वारिणः, वारिणोः, वारीणां, षष्ठी, वारिणी, वारिणोः, वारीषु, सप्तमी. हे वारी, संबोधनाची दोन रूपं होतील. हे वारी प्रथमेची, हे वारी, हे वारे, हे वारिणी, हे वारिणी, संबोधन. आता आपण बघितली ऱ्हस्व इकारांत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्दाची रूपं, त्यांच्या तालिका आपण बघितल्या. आता आपण बघणार आहोत दीर्घ इकारांत शब्दांची पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्दांच्या तालिका आपण बघणार आहोत. तर बघा, दीर्घ इकारांत नपुंसकलिंगी, ग्रामणी शब्द. ग्रामणी, त्याप्रमाणे अग्रणी, त्यानंतर वेगी, सेनानी, अग्रणी यासारखे शब्द चालतात ग्रामणीप्रमाणे. दीर्घ इकारांत पुल्लिंगी ग्रामणी शब्द. ग्रामणी, ग्रामणीः, ग्रामण्यौ, ग्रामण्यः, प्रथमा, ग्रामणी, ग्रामणीः, ग्रामण्यौ, ग्रामण्यः, प्रथमा, ग्रामण्यं, ग्रामण्यौ, ग्रामण्यः, द्वितीया, ग्रामण्या, ग्रामणी, ग्रामणीभ्यां, ग्रामणीभिः, ग्रामणीभिः, तृतीया, ग्रामण्ये, ग्रामणीभ्यां, ग्रामणीभ्यः,
चतुर्थी ग्रामण्यः ग्रामणीभ्यां ग्रामणीभ्यः पंचमी ग्रामण्यः ग्रामण्योः ग्रामण्यां षष्ठी ग्रामण्यां ग्रामण्योः ग्रामणीषु सप्तमी. आता याची संबोधनाची रूप ही प्रथमेप्रमाणेच होतील. हे ग्रामणीही, हे ग्रामण्यौ, हे ग्रामण्यः. संबोधन. आता आपण दीर्घ इकारांत पुल्लिंगी ग्रामणी शब्द बघितला. दीर्घ इकारांत नपुंसकलिंगी क्षम्यता दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नदी शब्द आपण बघूयात. स्त्रीलिंगी नदी शब्द. नदी, नद्यौ, नद्यः प्रथमा. नदीं, नद्यौ, नदीः द्वितीया. नद्या, नदीभ्यां, नदीभिः तृतीया. नद्यै, नदीभ्यां, नदीभ्यः चतुर्थी. नद्याः, नदीभ्यां, नदीभ्यः पंचमी. नद्याः, नद्योः नदीनां षष्ठी. नद्यां, नद्योः नदीषु सप्तमी. हे नदी, हे नद्यौ, हे नद्यः संबोधन. आपण या व्हिडिओमध्ये अकारांत, आकारांत, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी शब्द बघितले. त्यानंतर ह्रस्व इकारांत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी आणि दीर्घ इकारांत ही शब्द आपण बघितले. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढेच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दीर्घ ह्रस्व उकारांत, दीर्घ उकारांत, एकारांत, ओकारांत शब्द बघूयात.
माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.